खरंच मित्रांनो तुम्हाला खूप चांगला वाटेल जर तुम्ही हा व्ह्यू बघितलात तर. बघा म्हणजे चालायला पण भरपूर लागतो, पण तेवढा छान व्ह्यू आहे. आता तुम्हाला एक चांगला दाखवतो. हे बघा, हे बघा आमच्या इथं पण शेती करतात, सगळे लावतात मका, बटाटा वगैरे, कांदा वगैरे. हे बघा, ही बघा आमच्याकडची नदी. आम्हाला उलटा करणार. वा, नक्कीच मित्रांनो तुम्ही एकदा नेपाळला व्हिजिट करा. आमच्या तिकडं 3x4चा खोली आहे पप्पांचा. म्हणजे माझा भाऊ दीपक आणि माझा छोटा काका. अतिशय छान म्हणजे छान व्ह्यू आहे. मी 18 वर्षानंतर आलो आहे, पण खूप छान वाटलं मला इथं येऊन की हां म्हणजे काहीतरी रिझनमुळे आलो आहे मी, पण ते रिझन छान आहे. हे बघा, आणि हा माझा दीपक छोटा भाऊ आणि हा माझा छोटा काका. आणि मित्रांसोबत एक ट्रिप तुम्ही काढत नेपाळला, कारण मित्रांसोबत फिरायला खूप चांगली जागा आहे. जास्त पैसे पण खतम नाही होणार, समजणार नाही तुमचा, आणि मित्रांसोबत अजून मजा येईल इकडं. कारण चाळा भेटायला खूप लागतं आहे. बघा आमच्या इथं असा रस्ता आहे, आणि आमच्या इथं मोस्ट ऑफ दी रस्त्याला गाडी जात नाही, म्हणून आम्हाला कमीत कमी म्हणजे 7-8 किलोमीटर चालून जायला लागतो. हे बघा, नमस्ते. इथं व्ह्यू पाहा तुम्ही. खरंच मित्रांनो असं वाटते स्वर्गाला आलो आहे. मी माझ्या गावातल्या लोकांना पाहून खूप खुश झालो आहे. थोडी आपली नेपाळी वीक आहे म्हणून गावातल्या लोकांना समजत नाही मी काय बोलतो आहे. आता काय करणार, आता अर्ध रक्त महाराष्ट्रच आहे ना. बट प्राऊडली जय महाराष्ट्र. कारण महाराष्ट्र असं वाटतं की महाराष्ट्र माझा दुसरा गाव आहे. आणि महाराष्ट्राचे लोक जे आहेत ना खूप छान आहेत. मी जिथं राहतो पेजारीला खूप चांगले लोक आहेत. आम्ही गेल्या तिकडं एक 18 वर्ष राहिलो आहे, 18-19 वर्ष राहिलो आहे, पण चांगला टाईम गेला आहे तिकडं महाराष्ट्राला आमचा. म्हणजे अतिशय चांगला गेला आहे. आता बहुतेक लोक मी मराठी बोलतो म्हणून शॉक होतात की अरे तू तर नेपाळचेस, तू मराठी कसं बोलतोस. काय करणार, मराठी आहे भाई, हम भी मराठी है, नेपाली दोनों मिक्स है हम. अभी हमको जाना है यहाँ से. ये रास्ता देख रहे हो, कोई नहीं, ये शॉर्टकट है यार. यहाँ से गए तो सीधा मौत. खूप 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 चांगलं वाटतं आहे इथं येऊन.